हे रे हे रे हे रे, अगं ऐकलं का? तुझ्यापर्यंत काय खबर पोचली? काय झालं? भूतानं डाव साधला, नातूवाड्यातलं देऊळ जमिनीत धसलं आणि पालखी सोहळा बी रद्द झालाय म्हणा. काय? गावात कोणच दिसत नाही रे. भूताला घाबरले की काय? हे, तू आहेस वे? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच. एक कळलं, भूत देवाला बी घाबरत नाही बघ. आता नातूवाड्याला बी भूताचा वाडा म्हणावं लागणार का काय? आता र घ्या हरिनाम, पण देवाला धसलाय तर हरिनाम घेऊन तरी काय उपयोग? मी आता त्या फुलारी बाबाकडे जायचा विचार करतोय बघ. काय तर गंडा दोरा गळ्यात बांधायला पाहिजे, नाहीतर काय खरं नाही बाबा. परत तेच, देवाला नाही ऐकलं भूत तर तुझा फुलारी बाबा काय ढिकळ करणार? आम्ही रातभर हितच पारा देत होतो, पण साधं खूट सुधीक वाजलं नाही. अहो खूट सोडा, हा वाऱ्याचा बी आवाज आला नाही. होय का? मग र एवढं मोठं देवघर जमिनीत दसलंच कसं? हो भूताटकी. आणि काय रातचं तू सोडा, मला दिवसा बी घराबाहेर पडायचं बी वाटायला लागले. तुम्हालाच काय समदेसनीच भ्या वाटायला लागले. काल माझे 4 कोंबड्याच गायब झाल्या. ते भूतले वंगाळे बाई. बरं बाई, कोंबड्याच खाल्ल्या, माणसांना खाल्लं असतं तर. तेच ग, तानपोर आहे घरात. रात व्हायला लागली की उरात धडकीच भरते माझ्या. बरं बाई, त्या भूतानं समद्या पुण्याला कब्जा केले. जायचं कुठं? साष्टांग नमने माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तिनी स्मरता नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्त्र ते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकटनावते, 7वे विघ्नराजेंद्र, 8वे धूम्रवर्ण ते. विद्यार्थ्यास मिळे विद्या, धनार्थ्यास मिळे धन, पुत्रार्थ्यास मिळे पुत्र, मोक्षार्थ्यास मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी. न संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. ओम गण गणपते नमः. देवा गजानना, पुण्यावर आलेलं संकट नाहीसं कर रे भगवंता. तुझं कृपाछत्र असंच कायम राहू दे आम्हा बघतावर. अब से पूना पर सिर्फ हमारा ही साया मंडराएगा जी. तुम्हारे बालकृष्ण का मंदिर तो जमीन खा गई. कैसे निकलेगी पालकी? नाही, काही सांगता येत नाही हुजूर. म्हणजे देवारा असा कसा जमिनीत गेला, काय झालं काही सांगता येत नाही. असे म्हणायचे होते हुजूर. पालकी नहीं निकलेगी. नाही. अब तो पालकी सिर्फ बाजी की मौत के बाद ही निकलेगी. कब निकलेगी? बाजी गेल्यावर हुजूर. प्रकोप प्रकोप, देवाचा प्रकोप. रक्षोहणम दुरवरम, बाजुन देवर्षी पूजितम, सायुधम शक्तिसहितम, वंदे रिट्ट निबर्हणम. अरिष्ट ओढवणारच, काहीच खरे नाही. नातू सरदार, कसं घडलं हे सगळं? हा, आम्हाला सांगाल का तुम्ही? कोतवाली काय झोपा काढतेत की काय? अहो आता तरी जागे व्हा कोतवालजी. फुका विश्वास ठेवू नका वाचाळ्यांवरती. वेळात सावध व्हा, नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागणार आपणास, सांगतोय आम्ही. ज्याची पालखी काढायची त्या बाळकृष्णाची मूर्ती याच देवारात आहे. आधी तो खचलेला देवारा वर काढायला हवा. नाही नाही, हा कोप आहे कोप. पूजा अर्चा केल्याशिवाय देव देवाऱ्यातून बाहेर काढता येणार नाही.
यावर आपलं काय मत आहे? बरोबर आहे बरोबर बोलताय तुम्ही. हे अशुभच होईल नाही तर. अहो पण पूजा होईपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीला काही नुकसान झालं नाही कोतवाल. पेशव्यांच्या देवावर संकट आलेलं आहे, तेव्हा आधी पूजा होईल. पिशाच्यापासून मूर्ती वाचवण्यासाठी पूजा ही करावयास हवी. हो, पूजा केल्याशिवाय बाळकृष्णाची मूर्ती बाहेर काढणं अशुभ होईल. म्हणजे भूताला देव घाबरतो म्हणा की. देव बाहेर काढायला कसली पूजा? धनी, अजून तासाच्या आधी देवारावर काढायला पाहिजे. बाजी, तुझी मर्दुमकी अक्कल तिकडे मैदानात दाखव की. देवा धर्माच्या कामात अजिबात लुडबुड चालणार नाही. काय हो, बरोबर बोललो की नाही आम्ही? हो, बरोबर बोलतात तुम्ही. अधिकार आहे आपला. नातू सरदार, तुम्ही ठरवा. देवा धर्माची माणसं सांगतात पूजा ही करावीच लागेल. आता तुम्ही ठरवा, पूजा करून मूर्ती बाहेर काढायची आहे की नाही. त्यात तुमच्यावर काही कोफ आला तर आम्ही जबाबदार नाही. हो पण आम्हाला देवाऱ्याची पाहणी तरी करू द्या. नाही, धसलेला देवारा जर काढायचा असेल तर आधी ब्रह्मवृंदांची मान्यता घ्यावी लागेल. ते सांगतील तसंच करावं लागेल. बरोबर आहे, आधीच कोप झालाय, त्यात अजून भर नको. देवाची पूजा केल्याशिवाय बाळकृष्ण बाहेर काढताच येणार नाही. बरोबर आहे ना? पूजा मूर्ती काढता येणार नाही. ठीक आहे, आपणा सर्वांच्या मताचा मान राखून आम्ही देवघराचे दरवाजे बंद करण्याचा आदेश देत आहोत. यथासांग पूजा झाल्यानंतरच बाळकृष्णाची मूर्ती वर काढण्यात येईल. तुम्ही आता काय जीव घेताय की काय माझा? आणि असे काय बघताय? मला वाटलं गनिम सांगायचं तरी. सांगायला वेळ होता कुठं? नुसते वार करत सुटलात. आता वार अडवू की बोलत बसू? तुम्ही काय करता इथं? सकाळी सकाळी बातमी कळली, म्हटलं मंदिर धसलंय ते बघावं. पण तुम्ही एवढ्या जोरात का वार करत होता? मला वाटलं खेळणीवाली हाताला लागली. बरं, समदा गाव वाड्याच्या पुढे जमलाय आणि तुम्ही इथं काय करताय? अहो, पुढे कोणी बघूच देईना. किती ती गर्दी, आणि तुम्ही कुठे दिसेनात. म्हटलं मागे जाऊन बघावं, आणि इथे येऊन बघते तर देवारा दिसायच्या आधी देवच दिसला.
तुम्ही आपलं काय पण बोलता. आज बाळकृष्णाची पालखी निघाली असती तर बरं झालं असतं. म्हणजे तुमचा मार्ग मोकळा. आपला म्हणा की. आपल्याविषयी आईकडे काही बोलणं झालं का? काय म्हणाल्या त्या? तुम्ही बी कुठल्या वक्ताला काय विचारताय? देवारात असलाय. हो माहितीये, वेळ शिलेदारीची. चला. तुम्ही कुठे निघालाय? तुम्हाला साथ शिरता येणार नाही. म्हटलं आलेच तर बघून जावं की. अहो पण आज जायला कुणालाच परवानगी नाही. आणि तुम्ही जाता ते? मी शिलेदार आहे, मला चालतंय. मी पण शिलेदारी नाही म्हटलं, शिलेदारी होणारी. तुम्ही पण कुठल्याही वक्ताला काही पण बोलता. चला लवकर. एवढा मोठा देवारा कसा हलवला असेल? भूताच्या नावाखाली शेरा किंवा खेळणीवालीचं काम असणं. नाही, एवढा मोठा देवारा धसवणं हे काही एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही. बाई माणसाचं तर नाहीच नाही. का? बाई माणसाकडे ताकद नसते का? तुम्ही तुमच्या अंगावर वाढून घेऊ नका. मी तुम्हाला नाही म्हणलं. तुम्ही जरा वेगळ्यात. आज बघितलं की चांगलाच जोर आहे तुमच्या अंगात बी. आणि तुमच्या अंगात काही कमी आहे का? किती जोरात वार केला? मूर्ती बघायला आलो ना, ती बघू आणि निघू. आधी भूत पिशाच किमान देवाला तरी घाबरायचे. आता देवाला पण घाबरत नाहीत का? काय खरं काय खोटं ते बघायलाच पाहिजे. भूत पिशाच हे कोण माणूसच आहे. आधी ह्यो धसलेला देवारा काढावा लागेल. देवारा धसत चाललाय. तुम्ही आधीवर या. माझा हात सोडा आणि देवारा वाचवा. माझी काळजी सोडा, देवारा वाचवा. तुम्ही ठीक आहे ना? लागलं नाही ना तुम्हाला? नाही. आपण कुठं आलोय? देवारा तर वरच अडकलाय. समजे देव बी आहेत. बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यातच असायला पाहिजे होती. नातूवाड्याखाली एवढी मोठी जागा आहे, कुणालाच कशी माहित नाही. तळघर आहे वाटतंय. हो ना. आणि अशा तळघरावर देवारा का बांधला असेल नातू सरदारांनी? का त्यांनाही माहिती नाही हे तळघर? नसेल. पण इतकी वर्ष देवारा इथंच होता की मग आज पालखी सोहळ्याच्या दिवशीच का असला? म्हणजे हे सगळं घडलं नाही, घडवलं गेलंय. नक्कीच यामागे कोणीतरी आहे.
आणि ते भूताटकीच्या नावावर खपल असं वाटलं असणार. भूताटकी नाही तर मग कोण? शेरा? नाहीतर खेळणीवाली. तिचा काय संबंध? मी लगेच बाय माणसाची गड घेतली का? नाही तसं खरंच आहे म्हणा. एवढा मोठा देवारा धसवणं बाय माणसाचं काम नाही. एवढी मोठी जोखीम घेणारच नाही ती. तुम्ही पुन्हा बाई माणसावर आलात. चला आता, इथून बाहेर पडायचा रस्ता जर सापडला ना तर खरं रहस्य काय ते आपल्याला समजेल. चला. बाळकृष्णाची मूर्ती कुठे गेली असेल मग? बाळकृष्णाची मूर्ती? थांबा, पाण्याचा आवाज आहे. म्हणजे हे तळघर नाही, दुसरं भुयार आहे. भुयारावर भुयार सापडतात. कोणी खोदली असतील भुयार? कशासाठी? अनर्थ, घोर अनर्थ. बाळकृष्णाची मूर्ती गायब झाली. कोप झाला, कोप. बाजी तू इथं? कोतलाने दिलेली जिम्मेदारी पार पाडतो. दातवाडातल्या देवारात असलाय आणि बाळकृष्णाची मूर्ती बी गायब. तिथनं निघालेलं भुयार इथनं बाहेर आले. तेव्हा इथं जरा नीट ध्यान ठेवा. मी कोतवालाच ती खबर देऊन येतो. चल. आम्ही सांगूनही ऐकलं नाहीत आपण. शेरा सिर्फ खुद की सुनता है. अब पूरी कोतवाली ही नहीं, मराठी फौज बालकृष्ण ढूंढने में लग जाएगी. आम्ही सांगितलं होतं पालखी सोहळा होणारच, पण आपण बाळ पेशव्यांना मारण्याची एक मोठी संधी हातची घालवलीत. शेरा आपकी संधि का मोहताज नहीं है. हम अपने मौके खुद बनाते हैं. बाळकृष्णाची मूर्ती गायब करण्याचे प्रयोजन उस बाजी से पूछिए. बाजी आपण बाळ पेशव्यांना मारायला आलात हे लक्षात असू द्यावं. शेरा जैसे अपने मकसद को नहीं भूलता, वैसे ही शेरा अपने दुश्मन को भी नहीं छोड़ता. पहले बाजी का नाम और निशान मिटेगा और फिर बाल पेशवा की बारी. त्या दिवशी मी याच भुयारातून बाहेर पडले होते. मग हे भुयार नातूवाड्यातून कसं बाहेर पडलं? म्हणजे भवानी मातेच्या मंदिरातून निघालेलं भुयार ह्या भुयाराशी जोडलं गेले. पण ते भुयार तर शेराचंच काम आहे. हे भुयार जरी तिथे आधीपासून असलं ना तरी शेरा त्याचा वापर करतोय हे नक्की. पण बाळकृष्णाची मूर्ती शेरानं का चोरली? लेकिन मूर्ति गायब करके क्या हासिल करना चाहते हो आप? मूर्ति की सुरक्षा का जिम्मा किसका? बाजी का. उसकी निगरानी में चोरी हुई है. कसूरवार हम नहीं, बाजी है. बहुत शौक है ना उसे खतरों से खेलने का. अब जो खेल हमने शुरू किया है उसको अंजाम भी हम ही अपने अंदाज में देंगे. गुनाह के जलकर राख होने से पहले बाजी ऐसे ऐसे जुर्म करेगा कि खुद तुम्हारी मराठी सल्तनत उसके खून की प्यासी हो जाएगी. बाजी और पूना दोनों साथ साथ जलेंगे.